सगळ्यांना स्क्रीन दिसतीये? हो मॅम दिसतंय. ओके ओके. बघा आपण हा टॉपिक स्टार्ट केला होता मृदेतील सजीव प्राणी. त्यामध्ये आपण बघितलं होतं अपृष्ठीय प्राणी, गांडूळ, वाळवी, हुमणी आदी जीव, गोगलगाय, सुरवंट, गोम. ठीक आहे. हे काय करतात, हे मृदेमध्ये राहणारे किंवा मृदेशी संपर्क असणारे प्राणी आहेत. ठीक आहे. आता बघा मृदेतील जैव पदार्थाबरोबर गांडूळ माती खाऊन तिचे रूपांतर काय करतो, विष्ठेत रूपांतर करतो. ती मृदेच्या पृष्ठभागावर आणतात व माती अधिक काय होते, कसदार बनते. ठीक आहे. मृदेवर मुंग्या, वाळवी यांच्या चलनवलनामुळे पोकळ्या निर्माण होतात व मृदेत हवा खेळण्यास मदत होते. ठीक आहे. आता त्यामध्येच उपद्रवी प्राणी, त्यामुळे काय होतं, उपद्रवी प्राण्यांमुळे वनस्पतींची मुळे काय होतात, कोसळली जातात. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला लास्ट टाइम पण एक्सप्लेन केलं होतं की फॉर एक्झाम्पल हा एक मृदेचा भाग आहे. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल उंदरांनी बिळं केली आहेत. ठीक आहे. किंवा सस्यांनी त्यांची बिळं केलेली आहेत, मुंग्यांचे वारूळ आहे. ठीक आहे. तर त्यांनी काय होणार, हे असे जे काही इंटरसेक्शन्स आहेत जे प्राण्यांमुळे होत आहेत, त्यामुळे काय होतंय, मृदा अशी विभागली जाते. ठीक आहे. आता बघा मृदेचे ऍक्च्युली अपक्षयाचे प्रकार बघणार आहोत आपण. मृदेशी संपर्क आहे त्याचा. बघा टाइप्स ऑफ वेदलिंग, अपक्षयाचे प्रकार. पहिला आहे कायिक अपक्षय, सेकंड आहे रासायनिक अपक्षय व थर्ड आहे जीवशास्त्रीय अपक्षय. आता बेसिकली यांचा अर्थ काय तो आपण बघूया. ठीक आहे. आता बघा कायिक म्हणजेच काय की वेगवेगळे जे तुम्ही म्हणू शकता की फॅक्टर्स असतात. फॉर एक्झाम्पल दिवस रात्र म्हणा किंवा सौरशक्ती म्हणा किंवा तुषार हे म्हणा. ठीक आहे. किंवा पाणी म्हणा, अशा काही घटकांमुळे ठीक आहे जो अपक्षय होतो. ठीक आहे. मृदेचा, त्याला आपण काय म्हणणार, कायिक अपक्षय. रासायनिक अपक्षय म्हणजे काय की जे कुठले रासायनिक घटक आहेत, फॉर एक्झाम्पल कार्बन डायऑक्साईड म्हणा, सिलिका म्हणा, ऑक्सिजन म्हणा. ठीक आहे. किंवा पाणी म्हणा ज्याच्यामध्ये H2O आहे. ठीक आहे. किंवा कार्बोनिल ऍसिड म्हणा. सो अशा काही रासायनिक घटकांमुळे जर अपक्षय होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार, रासायनिक अपक्षय. ठीक आहे. तिसरा आहे जीवशास्त्रीय अपक्षय. आता जीवशास्त्रीय अपक्षय म्हणजे काय की मानवामुळे म्हणा किंवा प्राण्यांमुळे. ठीक आहे. जर अपक्षय होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार, जीवशास्त्रीय अपक्षय. आता ते कसं होतात, कारण काय काय आहे ती आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. फर्स्ट बघूया कायिक अपक्षय. सगळ्यांना ऐकू येतंय? हो मॅम. ओके. बघा कायिक अपक्षय. पहिलं बघा सौरशक्ती. खडकात काय होतं, रुंद भेगा तयार होतात. आता एक कन्सेप्ट लक्षात घ्या, जो काही तुम्ही म्हणू शकाल खडक असतो. ठीक आहे. तो दिवसा काय होतो, थोडा प्रसरण पावतो आणि रात्री थोडा आकुंचन पावतो. ठीक आहे. तर म्हणजेच काय बघा, सूर्यप्रकाशामुळे काय होतात, हे जे काही प्रसरण आणि आकुंचन आहे ते काय होतं, सतत होत असतं. ठीक आहे. आता त्यामुळे बघा खडकात रुंद भेगा काय होतात, तयार होतात. आता फॉर एक्झाम्पल हे जर प्रसरण आणि आकुंचन आहे हे सारखं सारखं वाढत गेलं. ठीक आहे. सो त्याचा परिणाम कशावर होतो, खडकांवर होतो. ओके. नेक्स्ट बघा तुषार रूपात भेगात पाणी जाते, आकुंचन व प्रसरण पावते. दिवस रात्र भेगा रुंदावल्या जातात. आता बघा याच्यामध्ये पण कशी कन्सेप्ट आहे. पहिलं आपण बघितलं की सौर म्हणजे काय, सूर्यामुळे. ठीक आहे. खडकात काय होतंय, आकुंचन आणि प्रसरण होतंय. आता यामध्ये बघा खडकामध्ये प्रॉपर खडक असं म्हणतात ना की पूर्णच्या पूर्ण खडक आपल्याला फार तुम्ही म्हणू शकाल की दिसतो तसं नाही. काही भेगा असतात म्हणा किंवा काही खड्डे असतात म्हणा. ठीक आहे. सो त्या खड्ड्यांमध्ये जर पाणी आहे किंवा पाणी साचलं, ठीक आहे, तर त्या पाण्याचं पण काय होणार, सूर्यप्रकाशामुळे
आकुंचन आणि प्रसरण पावणार. ठीक आहे. दिवस रात्र याचाही परिणाम होतो खडकांवर. ओके. आणि त्यामुळे काय असणार, ज्या ऑलरेडी एक्झिस्ट ज्या काही भेगा आहेत त्या काय होणार, त्या रुंदावणार. ओके. नेक्स्ट बघूया स्फटिकी भवन. आता बघा खडकांमध्ये विविध प्रकारचे खनिज असतात. ठीक आहे. तर या खनिजांमुळे काय होतं, फॉर एक्झाम्पल स्फटिक तयार होतात. ठीक आहे. त्यामुळे काय होतं, जे ॲक्च्युअल खडक आहेत ते काय होतात, त्यांना भेगा तयार होतात. ठीक आहे. त्यामुळेही अपक्षय होते. नेक्स्ट काय आहे फॅक्टर, पर्जन्य. तप्त खडकांवर पाणी पडल्यास तडे जातात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही असे काही प्रदेश घ्या की ज्यामध्ये खूप जास्त प्रमाणात टेम्परेचर आहे. ठीक आहे. त्या प्रदेशात जर अचानक वेदर चेंजेसमुळे किंवा कुठल्याही फॅक्टरमुळे जर पाण्याशी संपर्क आला, ठीक आहे, तर काय होतं, खडकांना तडे जातात. ठीक आहे. तडे गेले म्हणजे काय की एका मोठ्या खडकाचं 2 खडकात रूपांतर झालं, म्हणजे इन शॉर्ट अपक्षयाचं काय झालं, सुरुवात झाली. ओके. नेक्स्ट वाऱ्याचा वेग जास्त वाहून येणारी वाळू सतत आघात करते व पापुद्रे सुटतात. ठीक आहे. जर तुम्ही भूगोलाचं जर तुम्ही रेफरन्स घ्याल, ठीक आहे, तर तुम्हाला अशी काही आकृती एक दिसेल बघा. जी वाऱ्याच्या वेगामुळे काय होत असते, हा जो एक पर्टिक्युलर भाग आहे तो काय होतो, त्याचं अपक्षय होत जातं. ठीक आहे. त्यामुळे ॲक्च्युअल फॉर एक्झाम्पल हा जो खडक आहे तो असा असतो, एक्झाम्पल घ्या, पण वाऱ्याच्या प्रवाहामुळे म्हणा किंवा वाऱ्याच्या वेगामुळे काय होतं, हा असा होतो. ठीक आहे. सो इथे याचा अर्थ हेच एक फॅक्टर जे आहे ते एक्सप्लेन केलेलं आहे. वाऱ्याचा वेग जास्त वाहून नेणारी वाळू सतत आघात करते व त्यामुळे पापुद्रे सुटतात व त्याचा परिणाम काय होतो, अपक्षयामध्ये होतो. ओके. नेक्स्ट बघूया रासायनिक अपक्षय. आता बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे फर्स्ट आहे ऑक्सिडेशन. आता बघा ऑक्सिडेशनचा कन्सेप्ट काय आहे ते बघा. पावसाच्या पाण्यात ऑक्सिजन विरघळलेला असतो. खडकातील लोहयुक्त खनिज द्रव्यांची संयोग झाल्यास खडकात अपघटनाची क्रिया उष्ण व दमट प्रदेशात जास्त प्रमाणात आढळून येते. ठीक आहे. आता इथे बघा कन्सेप्ट काय आहे, इथे काय सांगितलंय की पावसाच्या पाण्यात ऑक्सिजन विरघळलेला असतो, ते तर आहेच. ठीक आहे. आता खडकातील लोहयुक्त जे खनिज असतं, ठीक आहे, म्हणजे आयर्न, ठीक आहे, त्याचा काय होतं, त्याच्यावर काय परिणाम होतो, लोहयुक्त खनिज द्रव्याची संयोग झाल्यास, म्हणजेच हा जो काही आयन आहे तो, ठीक आहे, आणि पावसाचं पाणी त्याच्यामधला ऑक्सिजन, ठीक आहे, त्याचा काय होतो, संयोग झाल्यास खडकाची अपघटनाची प्रक्रिया सुरू होते. ओके. आता उष्ण व दमट प्रदेशात जास्त होते. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट काय आहे कार्बोनेशन. आता कार्बोनेशनची कन्सेप्ट बघा. पृष्ठभागावर येणाऱ्या पाण्यात कार्बन डायऑक्साईड वायू विरघळून सौम्य काय होते, काय तयार होते, कार्बोनिक ऍसिड तयार होते. ओके. खडकातील चुनखडी काय होते, विरघळते. ओके. त्यामुळे काय होतं, अपक्षयाला सुरुवात होते. हायड्रेशन बघा. नेक्स्ट आहे हायड्रेशन. खडक पाण्यात मुरल्यानंतर ओके त्यातील खनिजांचा आकार वाढतो. ओके. वजनात वाढ होते व खनिज द्रव्यात अंतर्गत ताण वाढतो. ओके. त्यामुळे काय होतं, खनिज ठिसूळ होतं. ओके. आणि त्यामुळे अपक्षयाची प्रक्रिया चालू होते. आता यामध्ये बघा हे जे खडक पाण्यात मुरल्यानंतर म्हणजेच काय की फॉर एक्झाम्पल हे हायड्रेशनचे कन्सेप्ट आहे, जे खडक जमिनीमध्ये आहेत, ठीक आहे, त्यांच्यासाठी ही आहे की ते खडक जमिनीमध्ये पाण्यामध्ये मुरल्यानंतर काय होतं, त्याच्यामधली जी काही खनिज असतात ती काय होतात, त्यांचा आकार वाढतो आणि काय होतं, वजन वाढतं आणि त्यामुळे काय होतंय, अंतर्गत जो ताण आहे खनिज द्रव्यांचा तो काय होतो, वाढतो. ठीक आहे. अंतर्गत ताण वाढल्यामुळे काय होणार, ते जे काही खडक आहे त्याला काय होणार,
पापुद्रे फुटणार किंवा तुम्ही म्हणू शकाल की क्रॅक्स जाणार. ओके. नेक्स्ट बघा, डिसिलिकेशन म्हणजेच काय, सिलिकावर पाण्याची क्रिया होऊन सिलिका काय होते, अलग होते. ओके. सिलिका अलग झाल्यामुळे काय होणार, तो जो काही खडक आहे त्याच्यावर ताण वाढून ते खडक फुटणार. ओके. आणि अपक्षयाला सुरुवात होणार. रासायनिक अपक्षय आणि कायिक अपक्षयामध्ये कोणाला डाऊट आहे का? नाही मॅम. ओके. ऑलराईट. बघा नेक्स्ट कन्सेप्ट बघा, जीवशास्त्रीय अपक्षय. आता यामध्ये काय आहे, मोठा वृक्ष वनस्पती खडक भेदून त्याची मुळे काय जातात, खोलवर जातात. ओके. प्राणी कीटक काय बनवतात, बिळे बनवतात. उंदीर घुशी काय करतात, खडक कमकुवत करतात. मानव खोदकाम खनिज संपत्तीचा शोध, यामुळे काय होतं, जीवशास्त्रीय अपक्षय होते. ठीक आहे. ही तुम्हाला कन्सेप्ट माहितीच आहे. जीवशास्त्रीय म्हणजे काय, की जीवांमुळे होणाऱ्या खडकाच्या अपक्षयाला जीवशास्त्रीय अपक्षय म्हणतात. सांगितल्याप्रमाणेच मोठा जर कुठला वृक्ष असेल, जर तो भेदतोय, ठीक आहे, तर काय होणार, वृक्षाच्या खालची जी काही जमीन आहे ती काय होणार, खडक आहेत ते काय होणार, भेदले जाणार आणि त्यामुळे खडकांचे अपक्षय होणार. सगळे प्राणी छोटे कीटक म्हणा काय करतात, खाली जमिनीच्या खाली काय बनवतात, बिळे बनवतात. त्यामुळे काय होतं, कमकुवत होतात ती खडक. आणि मानव आपल्या प्रगतीसाठी खोदकाम खनिज खोदकाम करतो. त्या कशासाठी, खनिज संपत्तीचा शोध घेण्यासाठी म्हणा किंवा कन्स्ट्रक्शनसाठी म्हणा. ठीक आहे. किंवा बाकीचे पण काही इंडस्ट्रीयल पर्पजेस असतात त्याच्यामुळे म्हणा. ठीक आहे. त्यामुळे जीवशास्त्रीय अपक्षय काय होतं, सुरुवात होते. ओके. नेक्स्ट बघूया, वनस्पतींना आवश्यक पोषण मूल्य स्लॅश मूलतत्वे म्हणजेच काय, न्यूट्रिएंट्स अँड अदर बेनिफिशियल एलिमेंट्स. ओके. आता नक्की काय आहेत ते बघा, बरेच आहेत यामध्ये. लक्षात ठेवा कशामुळे काय उपयोग होतो आणि त्याचा फायदा काय होतो. ठीक आहे. पहिलं बघा काय आहे, नत्र. ठीक आहे. आता नत्रचं बघा काय आहे, पानांची खोडांची व फांद्याची वाढ करते. बरोबर आहे. ठीक आहे. मेन तुम्ही म्हणू शकाल की घटक आहे पानांच्या व फांद्यांच्या वाढीसाठी. म्हणजे जो कुठलाही जीव आहे त्याची जर वाढ जर नीट व्हावी असं वाटतंय, ठीक आहे, तर त्यामध्ये काय होतं, नत्राची आवश्यकता सर्वात जास्त असते. ओके. आवश्यकता जास्त आहे नत्राची. ओके. नेक्स्ट बघा, स्फुरद पालाश चुना यांचे शोषण होण्यास मदत होते. ओके. एक फॅक्टर आहे बघा नत्र. ठीक आहे. हे जर नसेल तर 1, 2 आणि 3 यांचं पण काय होणार, शोषण कमी होणार. म्हणजे जर नत्र पुरेसं असेल तर काय होणार, फांद्यांची किंवा झाडाची वाढ होणार. त्याचबरोबर स्फुरद पालाश आणि चुना यांचंही शोषण व्यवस्थित होणार. पण जर नत्र नसेल तर बघा यांची पण डेफिशियन्सी आढळून येईल. ओके. नेक्स्ट बघूया, स्फुरद मृदेतील सूक्ष्मजीव जीवाणूंची वाढ, यामुळे नायट्रोजन शोषण जास्त होते. ओके. बघा स्फुरद आणि नायट्रोजन हे कनेक्टेड आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे. पालाश पोटॅशियम, पोटॅशियममुळे पिष्टमय पदार्थांचे साखरेत रूपांतर होते. म्हणून वनस्पती नेहमी काय राहतात, तजेलदार राहतात. पण आता जर ते अदर वे अराउंड बघितलं बघा, पालाशाची जर प्रमाण म्हणजे पोटॅशियमचं जर प्रमाण जर कमी असेल, ठीक आहे, तर काय होणार, वनस्पती सुक्या म्हणा किंवा तजेलदार राहणार नाहीत. ओके. त्यामुळे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मायक्रो आणि मॅक्रो या रूपात गरजेच्या आहेत. ठीक आहे, वनस्पतीसाठी. सेम ऍप्लिकेबल ह्युमन बिंग्सला पण होतं, पण ते आपण नंतर बघू. आता बघा इथे मॅग्नेशियम, मॅग्नेशियममुळे स्फुरदाचे शोषण होण्यास वनस्पतींना उपयोग होतो. बघा सगळे नाही म्हटले तरी इंटरकनेक्टेड आहेत. ओके. हॅलो मॅम. येस.
मॅम दुसरा जो पॉइंट आहे ना पलाशा तो बरं एकदम समजून सांगाल का? पालाश का पोटॅशियम? हा मॅम हो. हा आता बघा पालाश बद्दल बघूया, पोटॅशियम बद्दल बघूया. पोटॅशियम मुळे ठीक आहे पिष्टमय पदार्थ असतात म्हणजेच काय की कार्बोहायड्रेट्स ओके पदार्थाचे साखरेत रूपांतर होते ओके म्हणून वनस्पती नेहमी तजेलदार राहतात ओके. जर ही प्रोसेस जर झाली नाही ठीक आहे पिष्टमय पदार्थाचे जर साखरेत रूपांतर होत नसेल ओके तर ज्या काही वनस्पती आहेत त्या तजेलदार राहणार नाहीत ओके. म्हणजेच काय की अर्ध्या सुकलेल्या म्हणा किंवा कोमेजलेल्या म्हणा असं तुम्हाला दिसून येईल ओके. ओके मॅम थँक्यू मॅम. ओके. मॅग्नेशियम मुळे स्फुरदाचे शोषण ठीक आहे बघा हे इथे आलं स्फुरद होण्यास वनस्पतींना उपयोग होतो. नेक्स्ट बघूया गंधक. गंधक म्हणजेच आपलं सल्फर बघा हरितद्रव्य तयार करण्यासाठी गंधकाची आवश्यकता असते ठीक आहे. क्लोरोफिल तयार करण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? गंधकाची. क्लोरीन वनस्पतीच्या अंतरंगातील हरितद्रव्य तयार करण्यास क्लोरीनचा काय होतो उपयोग होतो? बोरॉन कमतरता असल्यास म्हणजेच काय बोरॉनची जर कमतरता असेल तर पिकात फलधारणा होत नाही ठीक आहे. तुम्ही असे बघितले पण असेल एक्झाम्पल्स की झाड खूप टवटवीत आहे सगळं व्यवस्थित आहे पण त्याच्यामध्ये फलधारणाच होत नाही ठीक आहे. तर कशाची कमतरता असते? बोरॉनची. समाधानकारक असल्यास म्हणजेच काय बोरॉन हा समाधानकारक आहे ठीक आहे पुरेसा आहे तर काय होणार भरपूर स्टार्च व साखर तयार होते ओके. जस्त झिंक जुन्या पानांपेक्षा कोवळ्या पानात जस्ताचे प्रमाण थोडे जास्त असते ठीक आहे. म्हणजेच काय कोवळ्या पानांमध्ये जस्ताचे प्रमाण काय आहे जास्त आहे ओके. प्रथिने तयार होण्यास जस्ताचा वाटा जास्त आहे ठीक आहे. बघा मगाशी इथे काय होतं बघा पोटॅशियम पदार्थाचे साखरेत रूपांतर पालाश करतं ओके आणि तजेलदार करतं वनस्पतींना आणि इथे बघा प्रथिने तयार होण्यास जस्ताचा वाटा आहे ओके. कमतरता असल्यास काय होते बघा खुरटे व पिकांची वाढ होत नाही ठीक आहे. सो पोटॅशियम चा कन्सेप्ट कोणाशी आहे? पालाशची. आणि प्रथिनांचा कन्सेप्ट बघा कोणाशी आहे रिलेटेड? जस्ताशी ठीक आहे. सो जस्ताचं प्रमाण जर प्रथिने तयार होण्यास जस्ताचं प्रमाण काय असेल जास्त असेल तरच प्रथिने तयार होतात ओके. कमतरता असल्यास काय होतं बघा खुरटे व पिकांची वाढ होत नाही ओके. मॅग्नीजचं बघूया आपण महत्व. विटॅमिन सी चे प्रमाण वाढ व साखरेच्या प्रमाणात वाढ होते ओके. विटॅमिन सी आणि साखरेच्या प्रमाणात वाढ होते. लोह बघूया इथे. लोह कमतरता असल्यास केवढा रोग होतो ठीक आहे. केवढा हा एक रोगाचं नाव आहे. गुगल करून तुम्ही फोटो बघा तुम्हाला जरा अजून कन्सेप्ट समजेल आणि जरा लक्षातही व्यवस्थित राहील ठीक आहे. लोह कमतरता असल्यास केवढा रोग होतो? पानात पुरेसे हरितद्रव्य म्हणजेच क्लोरोफिल तयार होत नाही ओके. आता इथे बघा हरितद्रव्यासाठी म्हणजे काय की हरितद्रव्य तयार करण्यासाठी इथे या पेजवर कुठले कुठले घटक आहेत बघा इम्पॉर्टंट. बघा एक आपण फर्स्ट पॉइंट आउट करूया गंधक ठीक आहे. गंधक नंतर आहे क्लोरीन ठीक आहे आणि नंतर आहे लोह. म्हणजेच काय की वनस्पतींमध्ये हरितद्रव्य तयार करण्यासाठी गंधकाची क्लोरीनची आणि कशाची आवश्यकता आहे? लोहाची आवश्यकता आहे ओके. नेक्स्ट बघूया मॉलिब्डेनम. कमतरता असल्यास काय होतं? खुजी राहतात ठीक आहे. वनस्पती खुजी राहतात
व पिवळसर दिसतात. म्हणजे खुजी राहतात म्हणजेच काय की व्यवस्थित वाढ न होणे. तांबे, आता बघा तांबे कसं इम्पॉर्टंट आहे. एन्झाईमची कार्यक्षमता अवलंबून असते. दाणे भरत नाहीत. बघा जर तांब्याची ठीक आहे कमतरता जर वनस्पतीमध्ये असेल तर काय होणार. हे तांबं म्हणजे आपलं तांबं नाही, खनिज आहे, खनिज द्रव्य असं कन्सिडर करा. काय असेल कमतरता असेल तर काय होणार, दाणे भरत नाही. म्हणजेच काय दिसताना तुम्हाला टुमटुमीत दिसतील पण आतमध्ये जे पण काही भरलं पाहिजे दाणा तो काय होणार, भरणार नाही. ओके. नेक्स्ट बघा सॉइल इरोजन. आता सॉइल इरोजनची कन्सेप्ट आपण लहानपणापासून बघत आलेलो आहे. ठीक आहे, इथेही आपण कन्सेप्ट बघूया. आता काय आहे, हवामान, पाऊस, जमिनीच्या पृष्ठभागावरील माती मोकळी व सैल होते. म्हणजेच काय की हवामानाचा परिणाम, पावसाचा परिणाम काय होतो तर तो काय करतो, जमिनीच्या पृष्ठभागावर जी माती असेल ती काय करतो, मोकळी करतो, सैल करतो. ठीक आहे, त्यामुळे काय की थोडाही वारा आला किंवा पाऊस आला आणि त्यामुळे काय होतं, जी काही पृष्ठभागावरची जी काही मृदा आहे ठीक आहे, माती आहे ती काय होणार, वाहून जाते. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, जमिनीची धूप म्हणतो. ठीक आहे, सॉइल इरोजन असं म्हणतो. आता नेक्स्ट बघूया. नेक्स्ट काय आहे बघा, पाऊस संथ पाणी जिरेल, पाऊस मुसळधार तर काय होणार, जमिनीची धूप जास्त होईल. सिंपल कन्सेप्ट आहे. जर पाऊस जर संथ आहे ठीक आहे, म्हणजे काय हळूहळू पडतोय तर काय होईल, पाणी जिरण्यास मदत होईल. ठीक आहे, तेच जर पाणी खूप मुसळधार पडतोय तर काय होणार, जमिनीची जी पृष्ठभागावरची जी काही माती आहे ती काय होणार, त्याची जमिनीची धूप होणार. ओके. जमिनीचा उतार हा सर्वात महत्त्वाचा आहे. ठीक आहे, जमिनीच्या धूप होण्यास. बघा जर असा डोंगर आहे ओके तर वारा म्हणा, पाऊस म्हणा ठीक आहे, त्याचा इम्पॅक्ट काय होईल, जी पण काही वर असलेली पृष्ठभागावर असलेली जी माती आहे ती काय होणार, वाहून जाणार. ठीक आहे, त्यामुळे काय होणार, सर्वात जास्त प्रमाणात जमिनीची धूप होणार. ओके, पण तेच जर पृष्ठभाग घ्या असा सरळ सखल भाग ओके, वाराची माती या साईडला, भलेही जमिनीची धूप होणार पण काय होणार, ती जी काही माती आहे ती जी काही मृदा आहे ती काय होणार, जास्त त्याचं जे प्रमाण आहे जमिनीच्या धुपीचे ते काय होणार, त्या मानाने कमी असेल. नेक्स्ट बघा, जमिनीचा प्रकार. चिकण मातीच्या विम्ल जमिनी जास्त प्रमाणात झुपीस बळी पडतात. ओके, हे ऑब्झर्वेशन्स आहेत. बघा जमिनीचा प्रकारामध्ये चिकण माती ची पोत आपण लास्ट टाइम बघितली होती. विम्ल जमिनी जास्त प्रमाणात धुपीस काय होतात, बळी पडतात. लाल व जांभ्या खडकाच्या धुपीचे प्रमाण काय असते, कमी असते. ओके, हे जे आपण लास्ट टाइम बघितलं होतं त्यामध्ये तुम्ही हे पॉईंट्स नोट डाऊन करू शकता. हे दोन ओके महत्त्वाचे आहेत. जमिनीवरील वनस्पतीचे आच्छादन. आता बघा जमिनीवरील वनस्पतीचे आच्छादन जेवढे जास्त ठीक आहे तेवढी काय असते, जमिनीची धूप कमी असते. ठीक आहे, मुळं जी आहेत ती काय करतात, जमिनीची जी काही जमीन असते, मृदा असते ती काय करतात, बांधून ठेवतात. ओके, घट्ट पकडून ठेवतात. पण तेच जर वनस्पती नसतील ठीक आहे तर काय होणार, ते आच्छादन जे काही मुळं आहेत जी धरून ठेवतात मृदेला ती काय असणार, अस्तित्वातच नसणार. त्यामुळे जी मृदा आहे ती काय होणार, असणार सुट्टी होणार आणि त्यामुळे जमिनीची धूप वाढणार. सगळ्यांना हे सगळे मूलद्रव्य जे आहेत ती कळाली आहेत. हो मॅम. ओके ओके ऑर्डर. नेक्स्ट बघूया, धुपीस प्रतिबंध उपाय. बघा धुपीस प्रतिबंध उपाय. पट्टा पेर पिकांची पेरणी करताना शेतीच्या उताराची आडवी आखणी करावी. ठीक आहे, म्हणजे बेसिकली काय बघा की उताराच्या ठिकाणी काय करायचं, हा जो पोर्शन आहे ठीक आहे
त्या ठिकाणी सपाट करून इथे शेती केली जाते. ओके, आडवी आखणी करतात. उभी आखणी न करता काय करतात, आडवी आखणी करतात. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर नॉर्थ ईस्ट साईडला बघाल, तिथे चहाचे जे काही मळे आहेत त्याच्यामध्ये काय करतात, सगळा डोंगराळ प्रदेश आहे पण तरीही तिथे पिकं घेतली जातात. ठीक आहे, तिथे कसली आखणी केली जाते, आडवी आखणी केली जाते. आच्छादन वनस्पतींचे, मगाशी सांगितल्याप्रमाणे जेवढे तुम्ही आच्छादन वनस्पतींचे जास्त कराल तेवढे काय करणार, जे काही वनस्पती आहेत ती मृदेला घट्ट पकडून ठेवतात, त्यामुळे जमिनीची धूप काय होते, कमी होते. ओके, पिकांची फेरपालट मुख्य पिकांनंतर मुख्य पिकांनंतर शेंगे वर्गीय पिके लावावीत. ठीक आहे, त्यामुळे काय होतं बघा, जेव्हा शेंगेवर्गीय पिके लावली जातात त्यामधून जे पण काही मिनरल्स आहेत किंवा जे पण काही मूलतत्व आहेत, ठीक आहे, ती काय होतात, परत बिल्टअप व्हायला चालू होतात जमिनीमध्ये. त्यामुळे जे काही शेंगेवर्गीयानंतर जी काही पिके लावली जातील त्यांना त्याचा उपयोग होतो. बांधांना स्थिर करण्यासाठी गवत लावावे, झाडे लावावीत. झाडे लावणे व जंगल वाढवणे हा काय आहे, हे दोन जमिनीची धूप कमी करण्याचे उपाय आहेत. ओटे पाडणे, ज्या ठिकाणी जमिनीला 10% उतार आहे व वार्षिक पर्जन्य 125 सेंटीमीटर पेक्षा जास्त आहे तिथे ओटे पाडणे. ओके, हे जे पर्सेंट आहेत आणि ही जे पर्जन्याचं जे प्रमाण आहे ते काय इम्पॉर्टंट आहे, नीट लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा, मृदा संवर्धन. मृदा संवर्धन मृदेच्या वरच्या थराचे संरक्षण करणे, पीक लागवडीच्या विविध पद्धती. आता त्यामध्ये काय आहे, समतल शेती, उताराच्या विरुद्ध दिशेस पिकांची लागवड करणे, पालापाचोळा रचणे. फायदे, मृदेचे वहन प्रतिबंध, म्हणजेच काय, मृदेचे वहन होत नाही आणि बाष्पीभवनात घट होते, तणांचे प्रमाण कमी होते. ओके, हे मृदा संवर्धनाचे काही पॉईंट्स आहेत. मिक्स क्रॉपिंग म्हणजेच काय करणं, मिश्रित पीक लागवड करणं, त्यामुळे मृदेची काय होते, संवर्धन होते. एकच पीक सारखं सारखं त्या मृदेत लावतं तर त्यामधले जे काही मिनरल्स आहेत त्यांचा काय होणार, ऱ्हास होण्यास सुरुवात होणार आणि काही कालावधीनंतर त्या मृदेतून जे पिकं उत्पादित होत होते त्या पिकांचं चांगली प्रत तयार होणार नाही. ठीक आहे, त्यामुळेच मिश्रित पीक लागवड केली जाते आणि त्याला प्राधान्यही दिलं जातं. ओके, आता बघा इथे मृदा हा टॉपिक संपलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला काही डाऊट आहे का? मॅम, पोटा पडणे म्हणजे काय? पोटे पडणे, मगाशी तर तुम्ही पॉइंट सांगितलं ना, पोटा पडणे म्हणजे काय? म्हणजेच बेसिकली तुम्ही म्हणू शकाल की उताराचा जो काही प्रदेश असतो त्यामध्ये काही जमीन सपाट करून तिथे शेतीची लागवड केली जाते. म्हणजे एक पर्टिक्युलर असतं की उतारावर, सगळ्यात उतारावर शेती केली जाते आणि दुसरं असतं की ओटे पाडून म्हणजे काय की पर्टिक्युलर एक भागाला सपाट करून तिथे शेती केली जाते. सो जिथे 10% उतार आहे. येस, ते त्याला एक टिपिकल शब्द ऍक्च्युली वाफे तयार करणे म्हणतात, ते का? वाफे तयार करणं पण बोलू शकता तुम्ही. ऍक्च्युली कसं आहे, वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या नावं दिली जातात. ओके मॅम. पण हा पर्टिक्युलरली वाफे, मला असं वाटतं की आपल्या पठारावर पण वाफे तयार करतात असं मला असं वाटतंय. पण ओटे हा पर्टिक्युलरली उतारावर केले जातात. ओके मॅम. कळतं? ओके ओके. ओके. हां, बघा आता मृदा हा टॉपिक इथे संपलेला आहे. आपण त्याचे काही जे रिसेंट अपडेट्स म्हणा किंवा जे पण काही आपले करंट अफेअर्स आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊच.
आता आपण वॉटर मॅनेजमेंट हा थोडा टॉपिक बघूया. ठीक आहे. सगळ्यांना स्क्रीन दिसते? हो मॅम दिसते. हो माहिती. ओके ओके ओके. ऑलराईट. बघा, व्यवस्थापन पाण्याचा शास्त्रीय अभ्यास ला काय म्हणतात? हायड्रोलॉजी. ठीक आहे. लॉजी म्हणजे अभ्यास, हायड्रो म्हणजे पाणी, पाण्याचा अभ्यास. फ्रेंच शास्त्रज्ञ पॅरो जलविज्ञान जलविज्ञानाचे आग्रह प्रवर्तक म्हणून ओळखले जातात. ओके. ओके. जलसंवर्धनाचे स्वरूप बघूया. आता जलसंवर्धन सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. कन्झर्वेशन करणं, वॉटर कन्झर्वेशन. आता त्याच्यामधलं पहिलं काय आहे बघा, घरगुती जलसंवर्धन म्हणजेच डॉमेस्टिक वॉटर कन्झर्वेशन. आता हे कसं करतो? सगळेजणच करतात. तसं बघायला गेलं तर सगळ्यांनाच जाणीव आहे वॉटर कन्झर्वेशन करायची. ठीक आहे. तर ते कसं करतात युजली आपण? तर काय, कमी पाण्यात आंघोळ. ठीक आहे. नंतर मग गळतीचे नळ दुरुस्त करणे, ते तर आपण करतोच सगळेजण. कमी जल प्रवाहाची स्वच्छतागृह वापरणे. दुपारनंतर झाडांना पाणी द्यावे, त्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण काय होतं? कमी होतं. जर तुम्ही ऐन उन्हात द्याल तर ऑब्व्हियसली काय होणार? बाष्पीभवनाचे प्रमाण, उष्णता जास्त असल्यामुळे बाष्पीभवनाचं प्रमाण जास्त असतं. पण तेच दुपारनंतर जर द्याल तर काय होईल? बाष्पीभवनाचं प्रमाण कमी होईल. जलसिंचन व ठिबक सिंचन वापरणे हे काय आहे हे आपण थोडे बघूया. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. औद्योगिक जलसंवर्धन. नवीन उपकरणांचा विकास करणे. आता ज्या तुम्ही म्हणू शकाल की प्रोजेक्टसाठी, ठीक आहे, जास्त प्रमाणात पाणी वापरलं जातंय आणि त्याचा नाश होतोय. ठीक आहे. तर त्याच ठिकाणी काय करणं? नवीन उपकरणांचा विकास करणे, ज्यामुळे पाण्याचा जो काही उपयोग आहे तो काय होईल? कमी होईल किंवा लिमिटमध्ये पाण्याचा वापर करता येईल. ओके. यंत्रसामुग्रीत वाढ करणे. ओके. नेक्स्ट बघूया. त्यालाच आपण काय म्हणतो? इंडस्ट्रियल वॉटर कन्झर्वेशन. नेक्स्ट काय आहे? कृषी जलसंवर्धन, ऍग्रिकल्चर वॉटर कन्झर्वेशन. भूपृष्ठभागावरून वाया जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी करणे, बाष्पीभवनाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करणे, मृदेत पाण्याची साठवण करणे, पिकांच्या एका हंगामात पडीक ठेवून दुसऱ्या हंगामात पीक घेणे. आता मला हे सांगा, वॉटर कन्झर्वेशन वरून आणि बाष्पीभवनावरून आठवलं की जे काही जलाशय असतात, ठीक आहे, नीट ऐका क्वेश्चन. जे काही जलाशय असतात त्या जलाशयावर असं कुठलं एक प्रोडक्ट टाकलं जातं की ज्यामुळे त्या जलाशयांमधल्या पाण्याचं बाष्पीभवन कमी होतं? असा कुठला पदार्थ आहे? क्वेश्चन परत ऐका. बघा, हे जलाशय आहे. ठीक आहे. जलाशयावर असा कुठला पदार्थ टाकला जातो किंवा मिसळला जातो त्या जलाशयाच्या पाण्यात की ज्यामुळे बाष्पीभवनाचं प्रमाण काय होईल? कमी होईल. सांगा. सगळ्यांना ऐकू आला क्वेश्चन? जलपर्णीमुळे का? जलपर्णी म्हणजे त्याच्यामुळे पण कमी होतं ना, ते पानं असतात ना ऍक्च्युली पसरलेली पाण्यावर. हा हा हा. नाही नाही. तर तुम्ही कधी ऐकले कधी जलाशयामध्ये क्लोरीन टाकल्या? हा, पाण्यात क्लोरीन टाकतात हे माहितीये. नाही नाही. क्लोरीनचा उपयोग काय बघा? क्लोरीनचा उपयोग हा बाष्पीभवन कमी करण्यासाठी नाही केला जात. पाणी स्वच्छ करण्यासाठी. एक्झॅक्टली, बरोबर बोललात. सो पाणी स्वच्छ करणं आणि बाष्पीभवनापासून वाचवणं याच्यामध्ये आपल्याला फरक आहे.
मग असा कुठला पदार्थ टाकला जातो की ज्यामुळे बाष्पीभवनाचं जे प्रमाण असतं, आता मला सांगा, जलाशय म्हणजे त्याचा सरफेस खूप मोठा असणार, बरोबर. आता अशा कुठल्या प्रदेशांमध्ये जिथे पाण्याची गरज आहे, ठीक आहे, पण तिथे बाष्पीभवनाचा रेटही जास्त आहे, अशा ठिकाणी जलाशयात काय टाकलं जातं की ज्यामुळे काय होतं, बाष्पीभवनाचं जे प्रमाण आहे ते काय होतं, कमी होतं. हा कुठला क्वेश्चन आहे मी तुम्हाला सांगते, NCERT मधला क्वेश्चन आहे आणि बहुतेक त्याचा रेफरन्स आपल्या SSCच्या बुक्समध्ये पण दिलेला आहे. पोटॅशियम येईल का? नाही, पण चांगलं आहे की तुम्ही ॲटलिस्ट प्रयत्न करताय आन्सर देण्याचं. आणि कोणाचा काही रिप्लाय? मॅक्झिमम मॅम जेव्हा आपलं नळाला पाणी येतं ना, ते एक हां हां दिवस बंद करतात, पाण्याची टाकी स्वच्छ करतात, मग त्यात पोटॅशियम हां. बहुतेक मिसळले असतं, की जेणेकरून पाणी असं थोडंसं पांढरट येतं, परत ते हं, हं. असं नितळ बनतं, पण ते थोडंसं कडवट टेस्ट येते. मग क्लोरीनच असावं. नाही नाही नाही, बघा त्याचा आन्सर आहे सॅटिल अल्कोहोल. ठीक आहे, हे नाव आहे सॅटिल अल्कोहोल. ठीक आहे, त्याला सिटाईल अल्कोहोल पण म्हटलं जातं. ठीक आहे, हे जलाशयांमध्ये काय केलं जातं, मिसळलं जातं, ज्यामुळे ते पृष्ठभागावरचं जे काही पाणी आहे म्हणजे काय की ते तरंगते इन शॉर्ट. ठीक आहे, सो त्यामुळे होतं काय की जे जलाशयाचा जो पूर्ण पृष्ठभाग जो आहे, ठीक आहे, त्याच्यावर ते सेटाईल अल्कोहोल टाकल्यावर काय होतं, बाष्पीभवनाचा जो काही रेट आहे तो काय होणार, काय होतं, कमी होतो. ओके, आणि बाष्पीभवनाचा म्हणजे रेट कमी झाल्यामुळेच काय होणार, ते जे काही पाणी आहे ते आपल्याला कन्झर्व करता येतं, साठवून ठेवता येतं. ओके, आता बघा यावरून मला कळतंय की जे एवढे सगळे स्टुडंट्स लेक्चर ऐकतायत, ठीक आहे, त्या स्टुडंट्सनी SSCचे बुक्स आणि NCERTचे बुक्स अजून वाचलेले नाहीत, बरोबर आहे की नाही? वाचायला सुरुवात, हां, सो एक्झॅक्टली, सो वाचायला स्टार्ट करा. ठीक आहे, कारण का कुठलीही एक्झाम देण्याच्या आधी तुम्हाला तुमचा बेस पक्का करावा लागणार. ओके, जर तुमचे फंडामेंटल्स जर क्लिअर नाही आहेत तर तुम्ही कुठलेही मोठे मोठे नॉवेल्स वाचा किंवा कुठलेही बुक्स वाचा, तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. कारण का MPSC म्हणा किंवा बाकी कुठल्याही जे एक्झाम्स आहेत त्याचे पॅटर्न्स कसे आहेत ते एकदा तुमच्या कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला पाहिजे. त्यामुळे मी तुम्हाला कधी म्हणजे मला असं वाटतं डे 1 जे पण कुठलं लेक्चर तुम्ही ऐकलं असेल तेव्हापासून सांगते की तुम्ही जे काही टॉपिक घ्याल त्याचं जे काही फंडामेंटल्स जे आहेत, जे SSCचे बुक्स आहेत, NCERTचे बुक्स आहेत, ते तुम्ही पहिले क्लिअर करा. त्याचे नोट्स बनवून ठेवायचे, म्हणजे काय शॉर्ट नोट्स. मग परत त्या NCERTकडे उघडून बघायचं नाही. NCERTचा आणि आपला किंवा SSCच्या बुक्सचा आणि आपला संबंध संपला. आपले शॉर्ट नोट्स आपल्याकडे असले पाहिजेत. ओके, आणि त्याच्यानंतर बाकीचे रेफरन्स बुक वाचा, पण त्याच्या आधी तुम्ही जे काही क्वेश्चन पेपर्स रेफर कराल, ठीक आहे, जी कुठली एक्झाम देताय तुम्ही, बँकेची द्या किंवा राज्यसेवेची द्या, ठीक आहे, कुठलीही एक्झाम द्या, त्याचे लास्ट 5 इयर्सचे क्वेश्चन पेपर्स तुमच्याकडे असले पाहिजेत. ते पहिले वाचून काढायचे, फक्त वाचून काढायचे. तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल की तुम्हाला जो काही तुम्ही टॉपिक वाचताय त्याच्यावर तुम्हाला किती क्वेश्चन्स विचारले जात आहेत. जर पॉसिबल झालं तर पुढच्या लेक्चरला मी तुम्हाला एक सेट दाखवीन ज्याच्यामध्ये मी डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. लॉचे पेपर्स आहेत ते, आपला जो काही मेन्स मध्ये जो लॉ टॉपिक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की कसं डिस्ट्रीब्युशन करायचं क्वेश्चन पेपर्सचं, कसं रीड करायचं. ठीक आहे, पॉसिबल झालं तर मला कोणीही आठवण करून द्या स्टुडंटपैकी नेक्स्ट लेक्चरला, सो त्याप्रमाणे तुम्हाला दाखवीन. ओके, सो प्लीज स्टडी बेसिक पासून स्टार्ट करा, डिरेक्टली उडी मारू नका कुठल्याही बुकवर. ठीक आहे, कुठल्याही रेफरन्स बुकवर डिरेक्टली जाऊ नका, पहिले कन्सेप्ट क्लिअर करा. ओके, चला नेक्स्ट बघूया. ऑलराईट, बघा, क्लिअर वॉटर ऍक्ट यूज टू सेटअप वॉटर क्वालिटी स्टँडर्ड. ओके, हे काही ऍक्ट्स असतात वेगवेगळे जे आपल्याला डिरेक्टली विचारले जात नाहीत. ठीक आहे, पण त्यांचा रेफरन्स कधी कधी विचारला जातो. ओके, इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर्स इन इंडिया. सगळ्यांना स्क्रीन दिसते?
हो हो मॅम. मॅम दिसेल. हो मॅम. ओके ओके. बघा, इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर्स इन इंडिया, भारतातील नद्या जोड प्रकल्प. 14 नद्या व त्यांचे पाणलोट क्षेत्र, जवळजवळ पाणलोट क्षेत्र किती आहे बघा, 252.8 दशलक्ष हेक्टर. ठीक आहे. आता या बेसिकली भारतातील नद्या जोड प्रकल्प काय आहे, ठीक आहे, अजून अस्तित्वात नाही आहे, पण ते त्यांचे जे काही सँक्शन्स आहेत म्हणा, काही त्यांचे जे काही तुम्ही म्हणा की प्रोजेक्ट्स म्हणा, ते पुढे पुढे काही ना काहीतरी त्याचं अपग्रेडेशन होत असतं. ओके. आवश्यकता काय आहे बघा नद्या जोड प्रकल्पाची, तर हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या बारमाही आहेत. ठीक आहे, म्हणजेच काय 12 महिने त्या नद्या वाहतच असतात. पठारावरील नद्या हंगामी असतात व त्या काय करतात, उन्हाळ्यात त्याची पाण्याची जी काही पातळी आहे ती काय होते, कमी होते. ओके. पावसाळ्यात पूर व उन्हाळ्यात टंचाई, एका भागात पूर येतो तर दुसऱ्या भागात काय होते, टंचाई होते. ओके. तर दुसरीकडे अवर्षण, म्हणून नद्या जोड प्रकल्प काय आहे, आवश्यक आहे. ओके. नेक्स्ट बघा, कन्व्हेन्शनल अँड नॉन कन्व्हेन्शनल मेथड्स ऑफ रेन हार्वेस्टिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग, म्हणजेच काय, पर्जन्य हंगामाच्या परंपरागत व अपरंपरागत पद्धती. आता बघा, हे जे काही कन्व्हेन्शनल आहे म्हणजेच काय, परंपरागत म्हणजेच काय, आपण पूर्वीपासून त्याला वापरत आलेलो आहे. म्हणजेच काय की परंपरागत म्हणजे जवळजवळ एक तुम्ही म्हणा की 50 वर्ष म्हणा, 70 वर्षापूर्वीपासून ते आपण मेथड ती काय करतोय, फॉलो करत आलो, किंवा त्याच्या आधीही आपण सेम प्रोसिजर आपण फॉलो करत आलेलो आहे. नॉन कन्व्हेन्शनल म्हणजेच काय की काहीतरी नवीन आपण त्या पद्धती आणलेल्या आहेत. ठीक आहे, नवीन टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत आणि त्या पद्धती आपण त्या वापरलेल्या आहेत. ओके. त्याला काय म्हटलं जाणार, अपरंपरागत पद्धत. हे जे काही कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल आहे त्याचं जे काही ब्रीफ जे काही डिस्क्रिप्शन आहे हे आपण नंतर बघू. ठीक आहे, जे आपल्याला सायन्स अँड टेकमध्ये बघायला मिळेल. ओके. सो ही कन्सेप्ट क्लिअर आहे, कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल. ओके. येस मॅम. ओके. बघा, पर्जन्य हंगाम म्हणजेच काय, रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्थानिक पृष्ठभागाचा वाहत्या पाण्याचे नंतरच्या वापरासाठी संकलन, साठवणूक, संवर्धन व ज्यामुळे भूमिगत पाण्याचे पुनर्भरण होऊन त्याची पातळी वाढेल. ओके. आता इन शॉर्ट काय की जे काही पर्जन्यचा जो काही हंगाम आहे, ठीक आहे, त्याचा उपयोग आपण कसा करू शकतो, तर वाहत्या पाण्याचे, ठीक आहे, काय होतं नंतर ते काही मुरणार आहे किंवा वाहून जाणार आहे, ठीक आहे, त्याचाच आपण काय करू शकतो, त्याचा उपयोग, तर ते साठवून ठेवू शकतो. कसं काय की जे साठवणं म्हणजेच काय की इन शॉर्ट त्याला भूमिगत पाण्यात ते झिरपणार. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हापशी तुम्ही ऐकलं असेल. हो मॅम. हापशीचा हो कन्सेप्ट काय मॅम. माहिती आहे ना. ठीक आहे. सो बेसिकली हापशी म्हणजे काय असतं की आपल्या भूपृष्ठाखाली, ठीक आहे, एका मोठ्या प्रमाणात काय होतं, भूमिगत पाण्याचा साठा असतो, त्याचा आपण काय करतो, वापर करतो. पण आता इथे स्पेसिफिकली भूमिगत पाण्याचा पुनर्भरण कसं करायचं, तर जे काही वाहतं पाणी आहे त्याचं काय करणं, कन्झर्वेशन करून म्हणजे काय, संवर्धन करून त्या भूमिगत पाण्याची पुनर्भरण करणे. ओके. अ मेथड फॉर इंड्युसिंग, कलेक्टिंग, स्टोरिंग अँड कन्झर्विंग लोकल सरफेस रन ऑफ फॉर later use to increase the recharge of ground water. नेक्स्ट बघा, कन्व्हेन्शनल मेथड फॉर रेन हार्वेस्टिंग. मगाशी सांगितल्याप्रमाणे कन्व्हेन्शनलचा अर्थ काय होतो, परंपरागत म्हणजेच काय, पूर्वी फार काळापासून चालत आलेली जी काही पद्धत आहे. आता आपल्या प्रदेशामध्ये काही एक विशिष्ट नाव असेल त्याला, पण काही भागांमध्ये, फॉर एक्झाम्पल आता पुढे आपण बघूया, विशिष्ट भागांमध्ये त्या रेन हार्वेस्टिंगला काय म्हटलं जातं, वेगवेगळे काही नावं दिलेली आहेत. सो ती आपण बघूया पुढे. आता पहिलं आहे बावडी म्हणजे विहीर. ठीक आहे. राजस्थान उत्तर भागामध्ये
विहिरींचा वापर केला जातो. ठीक आहे, आपल्या इथेही विहिरींचा वापर केला जातो, पण तिथे स्पेसिफिकली असे नावं आहेत, बावडी. ठीक आहे. नेक्स्ट आहे डुंग किंवा झायपोईस. डुंग किंवा झायपोईस छोटासा जलसिंचन कालवा असतो आणि कुठल्या प्रदेशामध्ये आहे डुंग किंवा झायपोईस? पश्चिम बंगाल. ओके. नेक्स्ट आहे झिंग. ठीक आहे, झिंग म्हणजे जम्मू काश्मीर मध्ये काय म्हटलं जातं? छोटे तलाव, जे छोटे छोटे तलाव आहेत त्याला काय म्हटलं जातं? झिंग. ओके. नेक्स्ट कुल किंवा कुहल हिमाचल प्रदेशामध्ये म्हटलं जातं, म्हणजे काय की छोटा पाण्याचा साठा. नाऊला छोट्या विहिरी / तलाव उत्तरांचल डोंगराळ प्रदेशात. ठीक आहे, नाऊला. नेक्स्ट झॅबो नॉर्थ ईस्ट नागालँड. तिथे पाणी अडवणे या पद्धतीलाच रुझा पद्धत असेही म्हटलं जातं. ओके. चेओ ओझीही नागालँड मधील खेड्यात मेझी नदी वाहते. प्रवाहामार्गे नदीचे पाणी खाली आणले जाते व प्रवाहापासून छोटे छोटे प्रवाह काढले जातात. बांबूच्या सहाय्याने पाणी पायऱ्यांचा प्रदेशाकडे वळविले जाते. ठीक आहे, या सगळ्यात कन्व्हेन्शनल मेथड आहेत. पूर्वापार याच पद्धतीने पाण्याचा वापर केला जातो, पाण्याचं हार्वेस्टिंग केलं जातं, पाण्याचं संवर्धन केलं जातं. नेक्स्ट बघा डोंग. आसाम पर्जन्यमान पाण्याचा उपयोग जलसिंचनासाठी होतो. डोंग आसाम मध्ये पर्जन्यमान पाण्याचा उपयोग कशासाठी होतो? जलसिंचनासाठी होतो. बांबू ठिबक सिंचन ही पद्धत बघा कुठे वापरली जाते? मेघालयमध्ये. ऍक्च्युली या सगळ्या पद्धती आपल्या इथेही वापरल्या जातात. ठीक आहे, पण यांची नावं लक्षात ठेवायची ॲज अ एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके. वीरदास उथळ विहिरी, झील, तलाव असेही म्हणतात. ठीक आहे. भटक्या जमाती याचा वापर करतात. अहर दक्षिण बिहार पूर पाण्याचा हंगामाची परंपरागत पद्धत. म्हणजेच काय की अहर हे दक्षिण बिहारमध्ये नाव आहे त्याचं. ठीक आहे, पुराचं जे पाणी आहे, ठीक आहे, त्याचं जे काही कन्झर्वेशन होतं, जी काही पद्धत वापरली जाते त्याला काय म्हणतात? अहर. चेरू आंध्र प्रदेश जलाशयात साठवण कालवे तयार करणे किंवा जे कालवे तयार होतात त्याला काय म्हणतात? चेरू आंध्र प्रदेश. केरे बघा यावर जोड्या लावा किंवा असेही क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, सो लक्षात ठेवायचे. कर्नाटक कानडीमध्ये तलावांना काय बोललं जातं? केरे असे म्हणतात. इरी तामिळनाडू तलाव म्हणजे काय? तामिळनाडूमध्ये तलावांना काय म्हटलं जातं? इरी. उरानिस तामिळनाडू त्रावणकोर मध्ये तलावांना काय म्हटलं जातं? उरानिस. नेक्स्ट बघा पाणलोट क्षेत्र, पाणलोट व्यवस्थापन, वॉटरशेड अँड वॉटर मॅनेजमेंट. एखाद्या प्रदेशामधून उतारानुसार जाणारे पाणी सामायिक जलवाहन मार्गाद्वारे वाहत जाते. अशा रीतीने पाणलोट क्षेत्र सुस्पष्ट प्रदेश असून त्याची स्थल रूपाची सीमा सुनिश्चित होते व पाणी बाहेर पडण्याचा मार्ग एकच असतो. लँड एरिया फ्रॉम विच द वॉटर ड्रेन्स अंडर ग्रॅव्हिटी टू कॉमन ड्रेनेज चॅनल. Thus watershed is delineated area with a well defined to topographic boundary and one water outlet. Okay. नेक्स्ट बघूया वॉटरशेड मॅनेजमेंट प्रॅक्टिस.
पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन अंमलबजावणी. कमी पर्जन्याचा प्रदेश. कमी पर्जन्याचा प्रदेशात पाण्याची योग्य साठवण करणे. वनसंवर्धन व शेती. वाहत्या पाण्याचा जोर कमी होतो व जमिनीची धूप कमी होते. बघा इथे पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाची अंमलबजावणी कसं करणं हे यांनी मेन्शन केलेलं आहे. ओके. कमी पर्जन्याच्या प्रदेशात पाण्याची योग्य साठवण करणे. वनसंवर्धन व शेती. वाहत्या पाण्याचा जोर कमी होतो. म्हणजेच काय की जर तुम्ही वनसंवर्धन व शेती केली तर पाण्याचा वाहत्या पाण्याचा जोर काय होतो, कमी होतो व जमिनीची धूपही कमी होते. जलसिंचित कृषी क्षेत्रामधील पाण्याचा होणारा ऱ्हास हा काय होतो, कमी होतो. आता हा कसा कमी होतो हा इथे दिलेला आहे. बाष्पीभवन. जलसिंचित कृषी क्षेत्रामधील पाण्याचा होणारा ऱ्हास. बाष्पीभवन. जलाशयामधील पाण्याची गळती. शेतामध्ये पिकांना पाणी पाझरताना होणारा ऱ्हास. ठीक आहे. आता जलसिंचित कृषी क्षेत्रामधील पाण्याचा होणारा जो ऱ्हास आहे, ठीक आहे, तो कशा पद्धतीने होतो तर बाष्पीभवन होतो, त्यामुळे पाण्याचा ऱ्हास होतो. ओके. जलाशयामधील पाण्याची जी गळती आहे, म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं होतं की गळतीचे प्रमाण जास्त असतं. शेतामधील पिकांना पाणी जेव्हा पाणी दिलं जातं, ठीक आहे, तेव्हा पाझरताना पाण्याचा बऱ्याच प्रमाणात काय होतो, ऱ्हास होतो. जलाशय व पाण्याच्या वहनामुळे सुमारे 30% जलाचा ऱ्हास होतो. म्हणजेच काय की जलाशयामधील पाणी बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे जलाशयावर कुठलं असं प्रोडक्ट टाकलं जातं की ज्यामुळे त्याचा जलाचा ऱ्हास किंवा बाष्पीभवनाचं प्रमाण कमी होतं. सेटिनॉल कोल. बरोबर. ओके. बघा इथे काय बघा, जर 100% असेल तर किती पर्सेंट ऱ्हास होतो, 30%. एक तर ऑलरेडी आपल्या इथे गोड्या पाण्याचं प्रमाण काय आहे, कमी आहे. त्यामध्ये जर 30% जलाचा जर ऱ्हास होतोय तर आपल्याला किती पाण्याची कमतरता भासू शकते हे लक्षात घ्या. नेक्स्ट बघा, ठिबक सिंचन, ड्रॉप इरिगेशन. जमिनीचा दर्जा, पिकांची जात, बाष्पीभवनाचे प्रमाण इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन पिकांच्या मुळाशी त्याच्या गरजेपुरती पॉलिथिनच्या नळ्यांचे नळ्यांचे जाळे पसरून तोटीच्या किंवा सूक्ष्म नळींद्वारे थेंबाथेंबाने बारीक धारेने पाणी देण्याच्या आधुनिक पद्धतीला ठिबक सिंचन असे म्हणतात. ओके. आता बघा याची जी काही कन्सेप्ट आहे, तुम्ही फोटोज बघा किंवा यूट्यूबवर ठिबक सिंचन टाका, तुम्हाला एक क्विक कन्सेप्ट तुम्हाला तिथे लक्षात येईल. ठीक आहे. इथे जर तुम्हाला जर कन्सेप्ट जर कळाली नसेल तर ठीक आहे, परत एकदा बघा, रिपीट करूया. जमिनीचा दर्जा किंवा पिकांची जात, बाष्पीभवनाचे प्रमाण इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन पिकांच्या मुळाशी त्याच्या गरजेपुरती पॉलिथिनच्या नळ्यांचे जाळे पसरून तोटीच्या किंवा सूक्ष्म नळींद्वारे थेंबाथेंबाने बारीक धारेने पाणी देण्याच्या आधुनिक पद्धतीला काय म्हटलं जातं, ठिबक सिंचन. ठीक आहे. युजली आपण जर असंच जर पाणी जर टाकतोय, ठीक आहे, काय की न माप किंवा भरघोस जर टाकतोय, ठीक आहे, सो त्याचे फायदे पण असतात आणि त्याचे तोटे पण असतात. ठीक आहे. जेवढं पाणी टाकलं जातंय त्याचा पूर्ण 100% उपयोग होईलच असं नाही. ठीक आहे. म्हणून काय होतं, आपण अशा पद्धतींचा उपयोग करतो. ओके. नेक्स्ट बघा, स्प्रिंकल इरिगेशन, तुषार सिंचन. पाण्याचा फवारा, यामुळे पिकांची पाने धुतली जातात. ठीक आहे, घेतली जातात नाहीये, इकडे हे आहे, धुतली जातात. त्यामुळे रोगराईचे प्रमाण कमी होते. जमिनीत पाण्याचा साठा होत नाही. ठीक आहे. म्हणून क्षारीकरण समस्या होत नाही व बाष्पीभवन
क्रियेत होत नाही व बाष्पीभवन क्रियेत काही प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. ठीक आहे. बघा यामध्येही पाण्याचा जो काय आहे त्या मानाने अपव्यय होत नाही. ठीक आहे. पण जर आपण ठिबक सिंचनाशी कम्पेअर केलं तर पाण्याचं प्रमाण ठिबक सिंचनामध्ये कमी वापरलं जातं आणि स्प्रिंकल इरिगेशन मध्ये थोडा जास्त पाण्याचा अपव्यय होतो. पण तरीही हे जे काही तुम्ही म्हणू शकाल की प्रकार आहेत हे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठीच बनलेले आहेत. ओके. सो आज आपण इथे थांबूया. ओके. नेक्स्ट लेक्चरला जे पण काही टॉपिक्स बाकी आहेत ते आपण कव्हर करूया. ओके. कोणाला काही डाऊट? नो मॅम. ओके ओके. तो आपण इथेच थांबूया. थँक्यू. थँक्यू मॅम. गुड नाईट. Thank you, ma'am. Bye, ma'am. बाय. मॅम गुड नाईट मॅम.